उन्हाळ्याच्या हंगामाची वाट आंबा प्रेमी नेहमीच पाहत असतात। हापूस, केशर, पायरी, लंगडा, दशहरा असे आंबे मागणीतही असतात। त्यातही कोकणच्या अस्सल हापूसची चव चाखायला मिळाली तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच। बारामतीकरांना आंबा महोत्सवाने तशी संधी घरबसल्या मिळवून दिली। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने रत्नागिरी देवगड हापूस आंब्याचा महोत्सव आयोजित केला होता। नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांची ग्राहकांमध्ये विशेष मागणी आहे। हे लक्षात घेऊनच चांगल्या दर्जाचा आंबा इथे विक्रीसाठी ठेवला गेला। कुठल्याही कृत्रिम पद्धतीचा वापर न करता पिकवलेले आंबे मिळणं ही ग्राहकांसाठी पर्वणीच ठरली। आज बारामती तालुका आणि परिसरातल्या सर्व ग्राहकांना एकदम चांगला आणि दर्जेदार क्वालिटीचा आणि विशेषतः नैसर्गिक अशा पद्धतीने पिकवलेला या ठिकाणी आंबा उपलब्ध व्हावा आणि तो पण ग्राहकाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या माध्यमातून आंबा मिळावा म्हणून आज खऱ्या अर्थाने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी आंबा महोत्सवाचा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निश्चितप्रमाणे फायदा आपल्या परिसरातील लोकांना त्या आंबा घेण्याच्या चांगल्या दर्जाचा आंबा मिळण्याच्या माध्यमातून होणार। थेट विक्री करताना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। बऱ्याचदा देवगड हापूसच्या ऐवजी कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या माथी मारला जातो, मात्र या प्रदर्शनामुळे ग्राहकांना दर्जेदार कोकणी हापूस आंब्याचा आस्वाद घेता आला। शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा उत्पादित केलेला असल्यामुळे हा ग्राहकांना त्याचा चांगला लाभ व्हावा आणि विदाउट केमिकल कसली पावडर न वापरलेला हा माल आहे आणि ना नफा तोटा व ग्राहकांना थेट शेतकऱ्यांपासून मिळाले, त्यामुळे दलाल हा प्रकार इथं नाही आहे आणि त्यामुळे हा स्वस्त दरात शेतकऱ्यांना ग्राहकांना माल मिळणार आहे आणि त्याचा लाभ नक्की आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा हा ह्याच्या पाठीमागचा हेतू आहे। थेट नफा पद्धत शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी फायद्याची ठरते। या आंबा महोत्सवामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबे तर मिळालेच, पण शेतकऱ्यांना उत्तम बाजारही मिळाला। बारामतीहून राहुल ढवाळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।